महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बीडच्या केज तालुक्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। गेले 22 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला। त्यानंतर त्याला केज न्यायालयाने कोठडी सुनावली। त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणाबाबत भाष्य केलंय। वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहित नव्हतं याचं आश्चर्य वाटतंय। वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर दबाव आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड फरार होता। पोलिसांसह सीआयडीचे पथक बरेच दिवस त्याचा शोध घेत होते, मात्र त्याचा कोणताही थांग पत्ता लागत नव्हता। त्यानंतर अचानक 2 दिवसांपासून वाल्मिक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली। त्यानंतर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेऊन वाल्मिक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला आणि दुपारी 12:15 वाजता सीआयडी मुख्यालयात शरण आला। 3 तास चौकशी केल्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले। केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पुण्यात कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते। पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय। तपास यंत्रणांनी आपलं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये। सरकारमध्ये या संदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे। मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।